नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या संस्कृतच्या पाठ्यपुस्तकातील जो पद्यपाठ आहे सुक्तीसुधा, त्याचा अर्थ समजावून घेणार आहोत, त्याचं स्पष्टीकरण समजावून घेणार आहोत. आता आधी आपण त्याची जी प्रस्तावना दिलेली आहे ती प्रस्तावना आपण समजून घेऊया. संस्कृत भाषा सुभाषितैः समलंकृता खलु. म्हणजे संस्कृत भाषा जी आहे ती सुभाषितांमुळे सुशोभित झालेली आहे. सुभाषितेभ्यः उद्धृताः नैकविधाः संस्कृतसूक्तयः न केवलं संस्कृते अपितु अन्यभाषास्वपि मार्मिकतया उत्स्फूर्ततया च उपयुक्ताः दृश्यन्ते. काय म्हटलंय त्यांनी की ही जी सुभाषितं आहेत या सुभाषितांमधनं जे सुविचार सांगितलेले आहेत, जी वचनं सांगितलेली आहे ती संस्कृत भाषेचीच नाही तर अन्य भाषांची सुद्धा अतिशय उपयुक्त अशी गोष्ट आहे म्हणा, किंवा आपण इतर भाषांमध्ये सुद्धा ही सुभाषितं वापरतो. उत्स्फूर्तपणे ही वापरलेली आढळतात इतर भाषांमध्ये सुद्धा. प्रायः जनाः संपूर्णं सुभाषितं न स्मरन्ति, परंतु सुक्तयः तेषां जिह्वाग्रे तिष्ठन्ति. काय म्हटलंय त्यांनी? ते असं म्हणतायत पुढे की संपूर्ण जे सुभाषित असतं ते लोकांच्या स्मरणात असतं किंवा लोकांना पाठ असतं असं नाही, परंतु त्याच्यामधला जो सुविचार आहे तो सुविचार मात्र त्यांच्या जिभेवर असतो, म्हणजेच तो त्यांना पाठ असतो, त्यांच्या लक्षात असतो. भाषा वैभवं वर्धयन्त्यः एतादृश्यः सुक्तयः छात्रैः सम्यक् पठितव्याः स्मर्तव्याः च. आणि संस्कृतचं हे भाषा वैभव आहे किंवा भाषेचं वैभव वाढवणारी ही जी सुविचार आहे, जे सुविचार आहेत ते सुविचार विद्यार्थ्यांनी जरूर पाठ केले पाहिजेत, जरूर ते लक्षात ठेवले पाहिजेत. आता इथे जे त्यांनी म्हटलंय ना की अख्खं सुभाषित पाठ नसतं, परंतु त्याच्यातला सुविचार पाठ असतो. म्हणजे बघा इथे त्यांनी जे म्हटलंय ना विद्याधनम सर्वधन प्रधानम वगैरे, म्हणजे प्रत्येक सुभाषिताच्या मध्ये त्यांनी जे लाल अक्षरामध्ये छापलेलं आहे ते सुक्त आहे किंवा तो सुविचार आहे. अख्खं सुभाषित जरी पाठ नसलं तरी ही सुक्ती किंवा हा सुविचार मात्र लोकांना पाठ असतो. चला आता आपण पहिल्या आपल्या सुभाषिताला सुरुवात करूया. आधी ते सुभाषित आपण म्हणणार आहोत. आपण हे जे हा जो संपूर्ण पाठ आहे तो गेय रूपामध्ये म्हटलेला आहे आपण, आणि तो भाग आपल्या स्पंदन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे. आता आधी आपण पहिला श्लोक म्हणणार आहोत आणि मग त्याच्या खाली जो अन्वय दिलाय ना विद्यार्थी मित्रांनो, तो वाचत वाचत आपण अर्थ समजावून घेणार आहोत, म्हणजे अर्थ समजणं आपल्याला सोपं जातं बरं का. चला आधी आपण श्लोक म्हणूया, ते सुभाषित म्हणूया. न चोरहार्यं न च राजहार्यं न भ्रातृभाज्यं न च भारकारी व्यये कृते वर्धत एव नित्यं विद्याधनं सर्वधन प्रधानम. वा, किती छान सांगितलंय बघा सुभाषितकारांनी. आता आपण त्याचा अन्वय समजावून घेऊया, अर्थ समजावून घेऊया. सुभाषितकार या सुभाषिताच्या सुरुवातीला म्हणतात विद्याधनम चोरहार्यम न अस्ति. म्हणजे विद्यारूपी जे धन आहे, ज्ञानरूपी जे धन आहे ते चोर चोरून नेऊ शकत नाहीत, म्हणजेच चोरांकडनं ते चोरलं जात नाही. राजहार्यम न, राजाकडून ते हरण केलं जाऊ शकत नाही. आता राजा असं का म्हटलंय? कारण पूर्वीच्या काळी राजे पद्धती होती, त्यावेळेला लिहिलं गेलेलं हे सुभाषित आहे. आणि राजा जर का वाईट असेल
तर तो स्वतःच्या मनमानी कारभाराने लोकांना लुबाडायचा. आणि म्हणून या ठिकाणी सुभाषितकारांनी तो संदर्भ दिला आहे की राजहार्यम न, म्हणजेच राजाकडून विद्यारूपी धन हिरावून घेतलं जाऊ शकत नाही, हरण केलं जाऊ शकत नाही. भ्रातृभाज्यम न, भ्रातृ म्हणजे भाऊ, भावाभावांमध्ये ते वाटलं जाऊ शकत नाही. इतर जे धन असतं बघा विद्यार्थी मित्रांनो, किंवा इतर जी संपत्ती असते ती काय असते? भावाभावांमध्ये वाटली जाते. दागदागिने असतील, पैसा अडका असतील, घर असेल, गाड्या असतील, हे वाटलं जाऊ शकतं. पण विद्यारूपी जे धन आहे ते भावाभावांमध्ये वाटलं जाऊ शकत नाही. पुढे सुभाषितकारांनी म्हटलंय, भारकारी अपि न अस्ति. या विद्यारूपी धनाचा आपल्याला भार होत नाही, आपल्याला ओझं होत नाही. म्हणजे या पहिल्या वाक्यातनं त्यांनी सांगितलंय विद्यारूपी धनाची काय काय वैशिष्ट्ये आहेत, काय काय त्याचं महत्व आहे. पुढे त्यांनी काय म्हटलंय बघा, व्यये कृते अपि तत् नित्यम वर्धते एव. हे महत्वाचं आहे. व्यय म्हणजे खर्च करणं बरं का. विद्यार्थी मित्रांनो, विद्यारूपी धन जर का आपण खर्च केलं तर ते नित्य वाढतं, नेहमी वाढतं. म्हणजे काय हो? सोप्या भाषेमध्ये याचा अर्थ सांगायचा तर, बघा आपल्याकडे पैसे आहेत आणि आपण जर का ते खर्च केले तर परत ते आपल्याकडे येणार आहेत का आपोआप? नाही. पण विद्यारूपी धन जर का आपण खर्च केलं, आता ते धन खर्च करायचं म्हणजे काय? ते धन दुसऱ्याला द्यायचं, म्हणजे आपल्या जवळची विद्या, आपल्या जवळचं ज्ञान लोकांना द्यायचं. अगदी तुमच्या रोजचं उदाहरण देते की शिक्षक तुम्हाला त्यांच्या त्यांच्या विषयाचं ज्ञान देत असतात. म्हणजे त्या शिक्षकाने तुम्हाला ते ज्ञान दिल्यानंतर त्या शिक्षकामधला तो जो ज्ञानाचा भाग आहे तो संपून जातो का? नाही संपून जात. तर उलट सतत सतत ते ज्ञान शिक्षकांनी दिल्यामुळे त्यांच्या स्मरणामध्ये ते दीर्घकाळ राहतं, म्हणजेच ते वाढतं. अर्थ आता येतोय लक्षात? आणि ह्या सगळ्यात मधनं त्यांनी सगळ्यात शेवटी काय सांगितलंय बघा, सत्यमेव, म्हणजे सत्यच आहे. काय सत्य आहे? विद्याधनम सर्वधन प्रधानम अस्ति. विद्यारूपी धन हेच सर्व धनामध्ये प्रधान आहे, श्रेष्ठ आहे, महत्वपूर्ण आहे. म्हणजे थोडक्यात या पहिल्या सुभाषितामधनं सुभाषितकारांनी विद्येचं महत्व, विद्यारूपी धनाचं श्रेष्ठत्व आपल्या समोर मांडलेलं आहे. कळलंय हे सुभाषित? अर्थ कळलाय विद्यार्थी मित्रांनो? चला आता दुसरं सुभाषित, दुसरा श्लोक बघूया. आधी तो म्हणूया, अयम निजः परो वेति गणना लघुचेतसाम उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम. वसुधैव कुटुंबकम, मॉरल ऑफ द स्टोरी असं म्हणा किंवा सुविचार म्हणा, या सुभाषितामधला हा आहे. आता आधी आपण अन्वय बघूया. काय म्हटलंय त्यांनी? लघुचेतसाम कृते. लघु म्हणजे लहान, चेतस म्हणजे मन. ज्यांचं मन लहान आहे, ज्यांचं मन संकुचित आहे, ते काय म्हणतात? अयम निजः परः वा इति गणना अस्ति. ज्यांचं मन लहान आहे, ज्यांचं मन संकुचित आहे, ते काय म्हणतात? अयम निजः. अयम म्हणजे हा, हा निजः म्हणजे हा आपला आहे. परः वा, पर म्हणजे दुसरा, हा दुसऱ्याचा आहे, हा परका आहे, अशी गणना ते करतात किंवा असा त्यांचा स्वभाव असतो. कसा स्वभाव असतो? ज्यांचं मन संकुचित आहे ती व्यक्ती हा आपला, हा परका असा भेदभाव करणारी असतात. पण त्याच्या उलट काय आहे विद्यार्थी मित्रांनो? बघा, उदारचरितानां तू. काय म्हटलंय त्यांनी? उदारचरितानां कृते तू. पण ज्यांचं मन उदार आहे, ज्यांची मनोवृत्ती विशाल आहे, अशा उदार मनोवृत्तीच्या, ज्यांचं मन व्यापक आहे, अशा व्यक्तींसाठी मात्र वसुधा एव कुटुंबकम अस्ति. वसुधा म्हणजे पृथ्वी.
संपूर्ण जग हे आपलं कुटुंब असतं. म्हणजे किती व्यापक कल्पना केलेली आहे बघा. ज्याचं मन विशाल आहे, त्याची कल्पना व्यापक आहे. तो काय विचार करतो? अरे, हे संपूर्ण जगच माझं कुटुंब आहे. पण ज्यांचं मन संकुचित आहे, ते मात्र काय विचार करतात? अयं निजः परः वा. हा आपला आहे, हा आपला नाही आहे, असा विचार करतात. म्हणजे ह्या सुभाषितामधनं सुभाषितकारांनी विद्यार्थी मित्रांनो, उदार मन असलेली व्यक्ती आणि संकुचित मन असलेली व्यक्ती यांच्यामधला फरक अगदी अचूक दर्शवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माध्यम भाषा या उत्तरत असा प्रश्न येतो बघा प्रश्नपत्रिकेत. त्याच्यासाठी मी हा जो अर्थ सांगते आणि त्याच्यानंतर त्याचा जो सारांश सांगते ना, तो जर का तुम्ही नोंद केलात किंवा लक्षात ठेवलात, तर तुम्हाला माध्यम भाषा या उत्तरसाठी त्या मुद्द्याचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी काय या सुभाषिताची? या सुभाषितामधनं दुसऱ्या घेतली आपण, की ज्यांचं मन संकुचित आहे आणि ज्यांचं मन उदार आहे, अशा व्यक्तींच्या विचारामधला किंवा स्वभावामधला फरक या ठिकाणी सांगितलेला आहे. चला, आता आपल्याला जायचं आहे ते म्हणजे तिसऱ्या सुभाषिताकडे. निसर्गातली उदाहरणं दिलेली आहेत आणि काय सांगितलेलं आहे बघा. आधी आपण श्लोक म्हणूया. परोपकाराय फलन्ति वृक्षाः परोपकाराय वहन्ति नद्यः परोपकाराय दुहन्ति गावः परोपकारार्थमिदं शरीरम्. परोपकारार्थमिदं शरीरम म्हणजे परोपकारासाठी हे शरीर आहे. पण संपूर्ण सुभाषिताचा अर्थ समजावून घेताना अन्वयाकडे बघूया. वृक्षाः परोपकाराय फलन्ति. वृक्ष, झाड, परोपकार, पर उपकार, पर म्हणजे दुसरा, दुसऱ्यांवर उपकार करण्यासाठी फुलतात, फळतात. झाडं असं म्हणतात का? 100 फुलं माझ्या झाडाला लागलेली आहेत. 50 माणसांसाठी, 50 माझ्या स्वतःसाठी. किंवा 100 फळं लागलेली आहेत. 50 माणसांना फळं, पण 50 फळं माझ्यासाठी. असं झाड, वृक्ष म्हणत नाही. तर आपल्या जवळचं सगळं ते लोकांना मदत म्हणून देतात. आता दुसरं कोणतं उदाहरण दिलंय बघा निसर्गातलं. नद्यः परोपकाराय वहन्ति. नद्यः, नद्या. नद्या दुसऱ्यांवर उपकार करण्यासाठी वाहतात. नदीचं पाणी असं म्हणतं का ह्या बाजूचं पाणी माणसांना, ह्या बाजूचं पाणी मला स्वतःला? नाही. आपल्याकडचं जे काय आहे ते लोकांवरती उपकार करण्यासाठी त्या वापरतात. म्हणजे लोकांना मदत व्हावी म्हणून त्या वाहतात. गावः परोपकाराय दुहन्ति. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे एक नवीन शब्द आलाय बरं का. गावः असं म्हटलंय. तुम्हाला गावः म्हणजे विलेज, गाव असं वाटेल. तर तो अर्थ नाहीये बरं का. संस्कृत मधला जो गावः शब्द आहे, लक्षात घ्या त्याचा मराठीत अर्थ होतो गायी, गाय. लक्षात आलंय? म्हणजे आता तुम्हाला अर्थ कळेल बघा. गावः परोपकाराय दुहन्ति. गायी दुसऱ्यांना मदत करण्यासाठी, दुसऱ्यांवर उपकार करण्यासाठी काय देतात? दूध देतात. दुहन्ति, दूध देतात. तुमच्या अर्थ लक्षात येतो आहे का? आता शेवटी त्यांनी मग हे सगळं सांगून काय म्हटलंय बघा. इदम शरीरम परोपकारार्थम एव अस्ति. ही वृक्षाचं उदाहरण, नदीचं उदाहरण, गायीचं उदाहरण, ही निसर्गातली उदाहरणं देऊन माणसांना संदेश दिलेला आहे सुभाषितकारांनी. ते असं म्हणतात, हे शरीर परोपकारासाठी आहे. हे आपण माणसांनी लक्षात ठेवलं पाहिजे. हे शरीर दुसऱ्यांवर उपकार करण्यासाठी आहे, असं सुभाषितकारांना पटवून द्यायचं आहे. आणि म्हणूनच त्यांनी निसर्गातली ही 3 उदाहरणं आपल्या समोर ठेवलेली आहेत. नाहीतर आपण आपलं लोकांकडनं सगळं घ्यायचंच, मग आपण द्यायचं कधी लोकांना? आपल्यामध्ये ती देण्याची भावना निर्माण व्हावी म्हणून निसर्गातली ही उदाहरणं दिलेली आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या सुभाषितामधनं आपल्याला काय कळलं? की आपलं शरीर हे दुसऱ्यांना मदत करण्यासाठी आहे. हे वृक्ष, नदी आणि गायी यांच्या उदाहरणामधनं
अगदी योग्य प्रकारे समजावून दिलेलं आहे. चला, आता आपल्याला बघायचं आहे तो म्हणजे चौथा श्लोक, चौथं सुभाषित. आधी आपण ते म्हणूया. जाड्यं धियो हरति सिंचति वाचि सत्यं मानोन्नतिं दिशति पापं पाकरोति चित्तं प्रसादयति दिक्षु तनोति कीर्तिं सत्संगतिः कथय किं न करोति पुंसां. चला, खूप छान सांगितलंय. सज्जनांच्या सहवासाचे फायदे थोडक्यात सांगायचं तर या श्लोकामध्ये त्यांनी दिलेले आहेत. बघा बरं काय म्हटलंय. सत्संगतीही धियः जाड्यम हरती. काय म्हटलेलं आहे त्यांनी. सत्संगतीही. सत म्हणजे चांगली, संगती म्हणजे सहवास, चांगल्या व्यक्तींचा सहवास, सज्जनांचा सहवास. धियः, धियःचा अर्थ काय आहे विद्यार्थी मित्रांनो. धियः म्हणजे बुद्धी, बुद्धीचा जडपणा. जाड्यम, जाड्यम म्हटलं की लोकांना काहीतरी जाडबीड असं आहे असं वाटतं विद्यार्थ्यांना, तर तसं नाहीये. जाड्यम याचा अर्थ आहे मंदपणा. सज्जनांचा सहवास, सज्जनांची संगती जी आहे ती बुद्धीचा मंदपणा दूर करते. हरती म्हणजे काय. दूर करते, नाहीसा करते. म्हणजे थोडक्यात सांगू का, आपण जर का सज्जनांच्या सहवासामध्ये आलो तर आपल्या बुद्धीचा मंदपणा जातो आणि आपली बुद्धी सुद्धा सतेज होते, तल्लख व्हायला लागते त्यांच्या संगतीमुळे. पुढे बघा काय म्हटलंय. वाची सत्यम सिंचती. वाची म्हणजे बोलणं. आपल्या वाणीमध्ये सत्यता आणतो. कोण. सज्जनांचा सहवास आपल्या वाणीमध्ये सत्यता आणतो. म्हणजे आपण खरंच आणि खरंच बोलायला लागतो. चुकून सुद्धा खोटं बोलण्याचा प्रयत्न करत नाही, कारण सज्जनांच्या सहवासामध्ये असतो. संगती संग दोषेण असं म्हणतात. त्यांच्याकडचे जे सगळे चांगले गुण आहेत ते आपल्यामध्ये यायला लागतात. आणि म्हणून या ठिकाणी त्याचं दुसरं वैशिष्ट्य सांगितलंय सज्जनांच्या सहवासाचं, की वाणीमध्ये सत्यता आणतो सज्जनांचा सहवास. मानोन्नतीम दिशती. मान आणि उन्नती असे दोन शब्द आहेत. मान आणि उन्नती यांचा मार्ग दाखवतो कोण. सज्जनांचा सहवास. म्हणजे आपला मान कुठे आहे, आपली उन्नती प्रगती कशात आहे, याचं दिशा दिग्दर्शन आपल्याला सज्जनांच्या सहवासामध्ये मिळतं. पापम अपाकरोती. पापम, पापम म्हणजे वाईट काम. अपाकरोती म्हणजे दूर करतो. आपल्यातलं पाप दूर करतो कोण. सज्जनांचा सहवास. म्हणजे आपल्या मनामध्ये वाईट विचारच येत नाहीत, की जेणेकरून आपण एखादं वाईट कृत्य पाप करायला धजावू. कारण आपण सज्जनांच्या सहवासामध्ये असतो आणि म्हणून सुभाषितकार म्हणतात पाप दूर करतो सज्जनांचा सहवास. पुढे त्यांनी म्हटलंय चित्तम प्रसादयती. चित्तम म्हणजे मन, मन प्रसन्न करतो. सज्जनांचा सहवास मन प्रसन्न करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, काही काही व्यक्ती अशा असतात की ज्यांच्या सहवासामध्ये आपण राहिलो ना की आपल्याला खरोखर एक प्रकारचा प्रसन्नपणा येतो. तेच सांगितलंय सुभाषितकारांनी, की सज्जनांच्या सहवासामध्ये आपण राहिलो तर आपलं मन प्रसन्न होतं. आणि पुढे त्यांनी सांगितलेलं आहे दिक्षु कीर्तिम तनोती. दिक्षु कीर्तिम तनोती म्हणजे काय. दिक्षु म्हणजे सगळ्या दिशा आणि कीर्ती म्हणजे काय. प्रसिद्धी. कीर्ती म्हणजे कीर्ती, प्रसिद्धी. तनोती म्हणजे शरीराची. आता इथे शब्दशः अर्थ सांगण्यापेक्षा जो संयुक्तिक अर्थ आहे तो असा आहे की सर्व दिशांमध्ये आपली कीर्ती पसरवतो. बरोबर आहे. आपल्या कार्यकर्तृत्वाची कीर्ती पसरवतो कोण. सज्जनांचा सहवास. म्हणजे सज्जनांच्या सहवासाची एवढी सगळी उदाहरणं देऊन, एवढं सगळं महत्व सांगून शेवटी सुभाषितकार काय म्हणतात बघा. कथय. कथय म्हणजे काय. सांग. सा सत्संगतीही. ती सत्संगती, तो सज्जनांचा सहवास. पुंसाम किम हितम न करोती. माणसांचा कोणता फायदा करत नाही. म्हणजेच काय म्हणायचं या ठिकाणी. माणसांचा सगळा फायदा करतो. पुंसाम याचा शब्दशः अर्थ होतो विद्यार्थी मित्रांनो पुरुषांचे. इथे पुरुषांचे म्हणजे व्यक्ती, माणूस अशा अनुषंगाने घ्यायचा आहे अर्थ. माणसांचा कोणता फायदा करत नाही.
प्रश्नातच उत्तर आहे. माणसांचा सर्व प्रकारे फायदा सज्जनांचा सहवास करतो. अर्थ लक्षात येतोय ना विद्यार्थी मित्रांनो? चला, आता आपल्याला जायचं आहे ते म्हणजे 5व्या सुभाषिताकडे. आधी आपण ते सुभाषित म्हणणार आहोत बरं का. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः यत्र एतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः. खूप छान. स्त्रीचा आदर त्याच्याबद्दलचा हा श्लोक आहे बरं का. आधी आपण त्याचा जो अन्वय आहे तो बघूया. यत्र नार्यः पूज्यन्ते तत्र देवताः रमन्ते. यत्र यत्र म्हणजे जेथे, नार्यः पूज्यन्ते स्त्रियांची पूजा केली जाते, म्हणजेच स्त्रियांचा सन्मान केला जातो, स्त्रियांचा आदर केला जातो. तत्र देवताः रमन्ते, तेथे देवता आनंदाने राहतात. देवता आनंदाने राहतात म्हणजे आपल्याला काय अर्थ घ्यायचा आहे? तिथे आपल्याला परमेश्वराचं अस्तित्व जाणवतं. यत्र तू एताः न पूज्यन्ते, यत्र म्हणजे जेथे, एताः न पूज्यन्ते, एताः म्हणजे ह्यांचा म्हणजे कोणाचा? स्त्रियांचा सन्मान केला जात नाही, त्यांची पूजा केली जात नाही, त्यांना मान दिला जात नाही, त्यांचा आदर राखला जात नाही. तत्र सर्वाः क्रियाः अफलाः भवन्ति, तेथील सर्व क्रिया, सर्व काम, सर्व कार्य निष्फळ, अफल म्हणजे निष्फळ, निरर्थक, वाया जातात. म्हणजे थोडक्यात सांगू का, काय सांगायचंय सुभाषितकारांना? सुभाषितकारांनी सांगितलं आहे, ज्या ठिकाणी स्त्रीचा आदर केला जातो तिथे आपल्याला परमेश्वराचं अस्तित्व जाणवतं, आणि ज्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान केला जात नाही आणि बाकीची अगदी खूप सारी चांगली चांगली कामं तिथे होत असू देत, परंतु त्या कामांना, त्या क्रियेला अर्थ नाही, त्या क्रिया निरर्थक होतात, कारण मुख्य जे आहे स्त्रीचा आदर राखणं, तोच तिथे घडत नाही आहे. म्हणजे स्त्रीच्या आदराचं जे महत्व आहे ते ह्या श्लोकामध्ये, ह्या सुभाषितामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. चला, आता आपल्याला जायचं आहे 6व्या श्लोकाकडे. 6वं सुभाषित आधी म्हणूया. चातक स्त्री चतुरान पयः कणान याचते जलधरम पिपासया सोपी पूरयति विश्वमंभसा हंत हंत महतामुदारता. चातक पक्षाचं उदाहरण दिलंय बरं का विद्यार्थी मित्रांनो या श्लोकात. मुळात चातक पक्षी कोण हे 1 मिनिटामध्ये आपण आधी समजून घेऊया. आपल्या संस्कृत साहित्यामध्ये ठायी ठायी अनेक ठिकाणी चातक पक्षाचं उदाहरण दिलेलं आहे. चातक पक्षी काय आहे त्याचं वैशिष्ट्य? की चातक पक्षी इतर कधीही पाणी पित नाही, साठलेलं पाणी. तो फक्त ज्या वेळेला पाऊस पडतो, ढगामधनं पाणी पडतं पावसाच्या रूपामध्ये, ते पाणीच तो एकदम डायरेक्ट पितो आपल्या चोचीमध्ये घेऊन. पण असं कुठेतरी जमिनीवर साठलंय, नदीतलं, तलावातलं, विहिरीतलं असं पाणी चातक पक्षी पित नाही. पाऊस येईपर्यंत, पावसाळा संपल्यानंतर परत पुढचा पावसाळा येईपर्यंत तो तहानलेला राहतो, अशी त्याच्याबद्दलची कल्पना आहे. आता हा संदर्भ लक्षात ठेवून या श्लोकाच्या अर्थाकडे बघा, म्हणजे तुम्हाला अर्थ अगदी अचूक आणि व्यवस्थित समजेल. चला बघूया अर्थ. काय म्हटलंय बघा. यदा चातकः पिपासया जलधरम त्रिचतुरान पयःकणान याचते. पयःकणान म्हणजे पाण्याचे थेंब, याचते म्हणजे याचना करतो, त्रिचतुरान म्हणजे 3-4, आणि जलधर म्हणजे कोण? ढग. पिपासया म्हणजे कोण? तहानलेला. आता सगळ्या वाक्याचा अर्थ काय होईल? जेव्हा तहानलेला चातक जलधराकडे, ढगाकडे 3-4 पाण्याच्या थेंबाची याचना करतो, मग तेव्हा वस्तुतः ढगाने त्यालाच पाणी द्यायला पाहिजे, अशी कल्पना केली आहे सुभाषितकारांनी. ते काय म्हणतायत? त्यांनी काय कल्पना केली आहे बघा. तदा सह मेघः अपि विश्वम अंभसा पूरयती. बघा काय कल्पना केली आहे. सुभाषितकार म्हणतात की ढगाकडे, जलधराकडे पाण्याची याचना चातक पक्षाने केलेली आहे, परंतु असं जरी असलं तरी तो जो जलधर आहे तो काय करतो? तो जो मेघ आहे
तो मेघ सर्व जगच पाण्याने काय करतो? भरून टाकतो. जलधर म्हणजे ढग किंवा जलधर म्हणजे मेघ पाण्याने भरून टाकतो. लक्षात येतंय? हंत हंत कियती एषा महताम उदारता. आणि म्हणून शेवटी या ठिकाणी सुभाषितकारांनी काय म्हटलेलं आहे की हंत हंत म्हणजे वा वा, मोठ्या माणसाचं हे केवढं मोठं औदार्य, ही केवढी मोठी उदारता, असं त्यांनी आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. कारण तो काय करतो? पाण्याने अंबसा, विश्वम म्हणजे जग, अंबसा म्हणजे पाण्याने, तो सगळं विश्वच पाण्याने काय करतो? भिजवून टाकतो. म्हणजे ढगाचं उदाहरण दिलं असलं तरी ते समाजातल्या व्यक्तींना सुद्धा लागू आहे की जी उदार व्यक्ती आहे, जी मदत करणारी व्यक्ती आहे, ती आपल्याकडे कोणी मदत मागितली तर ती सर्वांनाच भरभरून मदत करते. म्हणजे हा विशाल दृष्टिकोन मेघाच्या उदाहरणामधनं सुभाषितकारांनी पटवून दिलेला आहे. चला, आता जायचं आहे 7व्या श्लोकाकडे. महाभारताच्या अनुषंगाने आलेला श्लोक आहे. युधिष्ठिर काय म्हणतोय बघा. आधी आपण तो श्लोक म्हणूया. ते शतं हि वयं पंच स्वकीये विग्रहे सती परैस्तु विग्रहे प्राप्ते वयं पंचाधिकं शतम. काय म्हटलंय? वयम आम्ही पंचाधिकम म्हणजे 105 पंचाधिकम शतम 100 आणि 5 आहोत. कधी म्हणतोय युधिष्ठिर असं? चला समजून घेऊया. युधिष्ठिर वदती, युधिष्ठिर पांडवांचा ज्येष्ठ भाऊ, 5 पांडव होते त्याच्यातला ज्येष्ठ युधिष्ठिर, तो काय म्हणतो? स्वकीये, तो म्हणतो स्वकीये विग्रहे सती ते शतम वयम ही पंच स्मः. त्यांनी काय म्हटलेलं आहे? तो असं म्हणतो आहे की आपापसात भांडण असेल, स्वकीय म्हणजे आपापसात भांडण असेल, विग्रह म्हणजे भांडण, संघर्ष, आपापसात विग्रह असेल, भांडण असेल, तर ते कसे आहेत? 100 आणि आम्ही कसे असणार आहोत? 5. म्हणजे 100 विरुद्ध 5 असं आमचं युद्ध असेल. परैही विग्रहे प्राप्ते, परैही म्हणजे दुसऱ्यांबरोबर, दुसऱ्याशी भांडण करायचं असेल, दुसऱ्याबरोबर युद्ध करायचं असेल तर मात्र वयम पंचाधिकम शतम स्मः, तर आम्ही 105 असू. म्हणजे काय सांगायचंय विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात येतंय? युधिष्ठिराला या सुभाषितामधनं असं सुचवायचं आहे की घरातल्या घरातली भांडणं असतील तर तुम्ही विरुद्ध आम्ही, पण जर का दुसऱ्याबरोबर संघर्ष असेल, दुसऱ्याबरोबर भांडण करायचं असेल, तर मात्र आपण आपापसातला भेदभाव विसरून एकत्र आलो पाहिजे आणि जो परका आपल्याशी भांडायला आलाय, युद्ध करायला आलाय, त्याच्याबरोबर आपण एकत्र येऊन युद्ध केलं पाहिजे. लक्षात येतोय अर्थ? चला, आता शेवटचं जे सुभाषित आहे त्याच्यात काय म्हटलंय ते आपण बघूया. आधी ते सुभाषित म्हणूया. पठकः पाठकश्चैव ये चान्ये शास्त्रवाचकाः सर्वे व्यसनिनोन्नेया यः क्रियावान पंडितः. क्रियावान जो क्रिया करतो तोच खरा पंडित. पण संपूर्ण सुभाषिताचा अर्थ बघूया. पठकः, पठकः म्हणजे शिकणारा, पठण करणारा, अभ्यास करणारा. पाठकः, पाठकः म्हणजे शिकवणारा, अध्यापन करणारा, शिक्षक म्हणूया. तथा त्याचप्रमाणे, तथाच ये अन्ये शास्त्रवाचकाः सन्ति, त्याचप्रमाणे इतर शास्त्र किंवा शास्त्रांचा अभ्यास करणारे, जे इतर शास्त्र वाचणारे आहेत किंवा शिकवणारे आहेत, ते सर्व व्यसनिनन्नेयाः, ते व्यसनी समजावे. ते व्यसनी म्हणजे वाईट सवय अशा अनुषंगाने नाही. इथे आपल्याला अर्थ घ्यायचा आहे की ते नादिष्ट समजावेत किंवा ते सगळे पढत पंडित समजावेत. नुसतं वाचलेलं आहे, शिकलेलं आहे असं. ते खरे पंडित नाहीयेत. मग सुभाषितकारांच्या मते खरा पंडित कोण आहे? यतः यः क्रियावान सह एव पंडितः अस्ति. किती छान सांगितलंय बघा. सुभाषितकार म्हणतात खरा पंडित कोण? खरा विद्वान कोण? यह क्रियावान, जो क्रियाशील आहे,
जो क्रिया करतो तोच खरा पंडित समजावा. म्हणजे जो खरा क्रिया करतो किंवा जो क्रियाशील आहे म्हणजेच काय? बघा, वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास सारेच जण करतात. परंतु ते फक्त मार्क मिळवण्यापुरता जर का तो अभ्यास असेल, तर तो निरर्थक आहे, असं सुभाषितकार सुचवतात. तुम्ही नुसती भरपूर पुस्तकं अभ्यास केलीत आणि डोक्यामध्ये ते ज्ञान ठेवून दिलं, तर असा माणूस खरा पंडित नाही. तर खरा पंडित कोण? जो आपल्याला मिळालेलं ज्ञान, आपण शिकलेलं ज्ञान, आपण शिकलेलं शास्त्र आपल्या आचरणामध्ये सुद्धा आणतो तो खरा पंडित. आता लक्षात आलाय शेवटच्या ओळीचा अर्थ? यह क्रियावान सह पंडित म्हणजे जो आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या जीवनामध्ये कृती करताना करतो, आचरण करताना करतो, तो खरा पंडित. किती छान आपल्याला उपदेश केलाय बघा. या सगळ्याच सुभाषितांमधनं आपल्याला पण एक प्रकारची गाईडलाईन मिळालेली आहे, एक मार्गदर्शन मिळालेलं आहे. लक्षात आलंय विद्यार्थी मित्रांनो? आज आपण या सुक्तीसुधा याच्यातल्या प्रत्येक श्लोकाचा अर्थ आणि त्याचं स्पष्टीकरण समजावून घेतलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल, तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.